नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? लक्ष्मणदास जाधव. आपण कुठून आलात? राहणार राटगाव, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? शेती. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 27/9/2015. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? पारंपरिक भक्ती. आम्ही पंढरपूरला आमचे वडील प्रवचित जात होते. त्यांच्या नंतर वडील वारल्यानंतर मग आम्ही वारी सुरू केली. प्रत्येक महिन्याला वारीला जात होतो आणि रोज मी शिवलीला अमृत घरी वाचत होतो आणि कुठं गावात सप्ताह असला सप्त्यात कार्यक्रमात राहत होतो, भजनाला जात होतो आणि पुन्हा दिंडीत वर्षातून एकदा जात होतो. बस एवढी भक्ती करत होतो. सर, जसं तुम्ही सांगतात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित पारंपरिक भक्ती साधना आहे, जसं की वारकरी संप्रदायामध्ये पंढरपूरला जाणे, त्याचप्रमाणे व्रतवैकल्य करणे, पाठ करणे, या सर्व भक्ती साधना आपण करत होतात. तर संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती कशी कळाली आणि तुम्ही त्यांच्या शरणात कसे आलात? त्याचं कारण असं आहे सर, मला हे भक्ती करताना मला दारूचं व्यसन जडलं. खूप दारू प्यायला लागलो मी आणि त्याच्यामुळं माझं भांडण हे व्हायला लागलं. एक दिवस खूप भांडण झालं माझ्या संग, हे झालं माझ्यावर आरोप यायला लागले काही बी. मग माझी मारहाण झाली, मला मार लागला. मी घरी बसून राहिलो. मला परमात्माच्या दयाने संत रामपालजी महाराज शिष्य होते, त्यांनी ज्ञानगंगा दिली. मी ती ज्ञानगंगा 8 दिवस वाचवली. मला पूर्ण समजली आणि मी सद्गुरू रामपालजी महाराजचे शरण गेलो. सर, जसं तुम्ही सांगतात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्याअगोदर आपल्याला व्यसन होतं आणि आपले बरेचसे भांडणं होत होते आणि एका ठिकाणी आपल्याला मारझोडसुद्धा झाली आणि आपण दुःखी कष्टी असताना कुठेतरी आपल्याला संत रामपालजी महाराजांचं ज्ञानगंगा हे पुस्तक मिळालं आणि त्याचं तुम्ही अध्ययन केलं आणि त्यानंतर तुम्ही संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. मला विचारायचं की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आले त्यानंतर आपलं हे व्यसन सुटलं का? माझं व्यसन ज्या दिवशी नामदीक्षा घेतली त्या दिवशी बंद झालं. पुन्हा मला त्याची इच्छा नाही झाली. तंबाखू पण खातो मी, तंबाखू पण खात नाही, काहीच नाही. पूर्णच बंद होऊन गेलं. या गोष्टीला किती वर्ष झालेत? नामदीक्षा घेतल्यापासून 12-13 वर्ष झाली. म्हणजे 12-13 वर्ष झाले आज आपण व्यसन करत नाहीत? नाही करीत सहज आहे. व्यसन बिलकुल करीत नाही आणि कोणाला आणून पण देत नाही किंवा सांगत बी नाही. या व्यतिरिक्त आणखीन काही संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे आपल्याला अनुभव आलेत का? खूप अनुभव आले सर. एक वेळेस मला हे कोरोना काळामध्ये कोरोना झाला होता. परमात्म्याच्या दयाने मी 15 दिवस दवाखान्यात होतो, पण परमात्म्याच्या दयाने लोकाला 2-2, 3-3 लाख रुपये लागले. मला फक्त 20,000त मी दुरुस्त होऊन घरी आलो. आणि नंतर मला एक दिवस असं झालं सर, आमचा बैल होता 4 दाताचा गोरा. त्याला पाणी बांधण्यासाठी गेलो मी. असता ते दावं तोडलं आणि माझ्यावर तुटून पडला. त्याची माझी जवळजवळ 1-अर्धा-पाऊण तास झक्कडपकड चालली होती. परमात्म्याच्या दयाने मला सतनाम आठवलं. मी सतनाम केलं. बैल जागीच उभा राहिला आणि गार झाला, त्याला दम लागला, पण मला काहीच नाही. मी बसून राहिलो नुसतं आणि परत निघून गेला बैल माझ्यापासून. नाही माझी त्या दिवशी मृत्यू निश्चित होणार होता. संत रामपालजी महाराज दयामुळं माझं हे वाचलो मी सर. सर, जसं तुम्ही सांगतात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आपण कोरोनाच्या अशा भयंकर आजारातून बाहेर आलात, त्याचप्रमाणे बैलाशी आपली झुंज झाली होती, त्यातूनसुद्धा आपण सुखरूप बाहेर आलात. ह्या सगळ्या लाभाव्यतिरिक्त आणखीन काही आपल्या कुटुंबाला संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे काही अनुभव किंवा काही चमत्कार बघाव्यास मिळालेत का? सर, माझी नात 5 ते 6 फुटांवरून डोक्यावर पडली खाली. ती बेशुद्ध म्हणजे गार पडली. मी तशीच उचलली आणि परमात्मा पुढे नेऊन टाकली. चरणामृत दिलं. ते 1 5 मिनिटांना पुन्हा ती सावध झाली, नाही तर मरती अवस्थेत पडलेली होती. हे एक लाभ झालेला आहे सर. पुन्हा आमचा मुलगा आम्हाला खूप त्रास द्यायचा. तो पण दारू व्यसनी होता. दारू प्यायचा आणि त्रास द्यायचा. परमात्म्याच्या दयाने ते पण बंद झालं आणि आता मुलगा खूप छान झाला आणि आमचा खूप सुखरूप चालू आहे. पुन्हा तिसरा असा झाला सर, आमची आर्थिक परिस्थिती जरा खालवली होती. परमात्म्याने आम्हाला असं डाळिंबाचे पैसे दिले. 1.25 एकरमध्ये 30 लाख रुपये झाले मागच्या वर्षी. सर, जसं तुम्ही सांगतात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ झालेत. तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे काही दुःखी कष्टी लोक आहेत, जे काही आपले गावकरी आहेत, जे समाज बांधव आहेत आणि जो श्रोतावर्ग आज TV चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बघत आहेत, या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? परमात्मा यांना एवढंच हात जोडून विनंती करू शकतो की या भक्तीसारखी भक्ती कोणचीच नाही. परमात्म्याशिवाय परमात्मा नाही. या भक्तीत या आणि परमात्म्याच्या शरणला या. सद्गुरू रामपालजी महाराजची नामदीक्षा घ्या आणि आपले कल्याण करून घ्या. जर साधकाला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावयाची असेल
तर तो साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? आता जो इंटरव्ह्यू चालू आहे त्याच्या खाली एक पट्टी येते, त्या पट्टीवर नंबर येतात, त्या नंबरवर सगळे नामदान केंद्राचे हे असते त्याच्यावर फोन करून विचारून प्रत्येक जिल्ह्यात नामदान केंद्र खोललेले आहे परमात्म्याने, तिथे जाऊन आपण नामदीक्षा घेऊ शकता. सर, या नामदीक्षेसाठी किती पैसे लागतात? परमात्म्याच्या नामदीक्षेसाठी काहीच पैसे लागत नाही आणि पुन्हा आपल्या भक्तीला जे लागतं पुस्तक, तुमचं पुस्तक, प्रसाद हे सर्व फ्री भेटतं. धन्यवाद. साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.